निघाला आणि काय आता आंदोलनाची दिशा असणार? माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब हे आत्ताच VC द्वारे आमच्या सर्वांशी बोलले आणि लाँग मार्चमध्ये ज्या मागण्या आम्ही केलेल्या होत्या, ज्याची मंत्रालयात चर्चा झालेली होती, त्याच्या अंमलबजावणीच्याबद्दल ते मुख्यमंत्री साहेबांना भेटले आणि त्यातून सर्व प्रश्न हे लाँग मार्चचे मार्गी लागल्याचं आज त्यांनी आम्हाला सांगितलं. हा लढ्याचा प्रचंड मोठा विजय आहे. याबद्दल प्रचंड समाधान घेऊन हा लाँग मार्च आम्ही आता स्थगित करण्याचा निर्णय घेतो आहे. विशेषतः ज्या अर्धवेळ परिचारिका आहेत, ज्या चालल्या रस्त्याने आणि ज्यांचा प्रश्न 3 महिने संप करूनही सुटलेला नव्हता, त्यांना ह्या लाँग मार्चमुळे 2000 रुपयाची वाढ ही मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे आणि त्याच्याबद्दलचे सगळे प्रश्न संपून आता ती वाढ झालेली आहे. हा आमच्यासाठी फार मोठा दिलासा आहे. दुसरं, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा निर्णय तो 2024 साली 1000 रुपये वाढीचा झाला होता. मात्र प्रशासकीय मान्यतेचा आणि फायनान्सच्या बाबतीतचे इश्यू होते. आज मुख्यमंत्री साहेबांनी याबाबत सांगितलं की आपल्या सरकारने तो निर्णय घेतला असल्यामुळे त्याची आपल्याला अंमलबजावणी करायची आहे. त्यातल्या तांत्रिक काही अडचणी आहेत त्या दूर करून 1000 रुपयाची वाढ ही शालेय पोषणसाठी सुद्धा झालेली आहे. आंदोलन नगर जिल्ह्यामध्ये झालं, मात्र या दोनही महाराष्ट्रभरातील अर्धवेळ परिचारिकांचं 2000 रुपये आणि शालेय पोषणचं 1000 रुपये पगार या आंदोलनामुळे वाढलेला आहे. ही फार मोठी समाधानाची बाब आहे. आदिवासी भागामध्ये जंगलची जमीन आणि तळाची जमीन त्याच्याबद्दलचा निर्णय आज मोठा निर्णय झाला आणि त्याची प्रक्रिया लगेच सुरू होईल. त्याचबरोबर आदिवासींना भंडारदरा धरणाचं पाणी देण्याबद्दलचा जो निर्णय होता त्याचे आदेश निघालेले सर्वेचे, ही मोठी आमची 10 वर्षापासूनची पेंडिंग पडलेली मागणी ही आज निघालेली आहे. बांधकाम कामगारांना, सर्व बांधकाम कामगारांना मेडिक्लेमची योजना लागू होती, मात्र मध्यंतरी फक्त सर्जरी होईल आणि मेडिसिनचे पेशंट नाकारले जात होते. आंदोलनामुळे आता मेडिसिनचे पेशंटसुद्धा घेण्याचा निर्णय झालेला आहे. आंदोलन नगर जिल्ह्यात झालं, मात्र हा निर्णयसुद्धा सगळ्या महाराष्ट्राच्या बांधकाम कामगारांना लागू झालेला आहे. फार मोठ्या गोष्टी आज या आंदोलनात मिळालेल्या आहेत. निराधार, विधवा, परित्यक्ता यांच्या मानधन वाढीच्या बद्दल सुद्धा मोठी सकारात्मकता प्रशासनाच्या आणि शासनाच्या वतीनं दाखवण्यात आलेली आहे. आम्ही प्रचंड आनंदी आहोत. जे सगळे चालले त्यांचं मी अत्यंत आभार मानतोय. पत्रकार मित्रांनी आमचा आवाज महाराष्ट्रभर पोहोचवला, त्यांचा आभार मानतोय. अधिकाऱ्यांचा आभार मानतोय. राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे साहेब, आदिवासी विकास मंत्री, आरोग्यमंत्री आबिटकर साहेब आणि अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सर्वांचा आभार आंदोलकांच्या वतीनं मी व्यक्त करतो. सनदशील मार्गाने, कायदा न तोडता हजारोच्या संख्येने ज्यावेळी लोक उतरतात आणि चिकाटीनं लढा देतात, त्यावेळी कोणताही आतताईपणा न करता जर आंदोलन केलं, अभ्यासपूर्वक मागण्या मांडल्या, तर लोकशाहीमध्ये अजूनही या मार्गाने यश मिळतं हे दाखवून देणारा हा लाँग मार्च होता. नगरच्या जनतेला आणि नगरच्या आंदोलकांना महाराष्ट्र